महत्वाची बातमी, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची आणखीन एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। राज्यामधील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। 938 आदिवासी सहकारी सोसायट्यांमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यताही सूत्रांकडून वर्तवली जातेय। राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचाली सुरू असल्याची माहिती मिळतेय। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। योगेश, वृषाली, ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारने घोषित केलेली आहे, त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार आणखीन एका मोठ्या घोषणेच्या तयारीत आहे। अर्थातच राज्य सरकार राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार अशा पद्धतीची माहिती ही सूत्रांकडून मिळते आणि त्यासोबतच राज्यातील जवळपास 938 आदिवासी सहकारी सोसायटी आहेत। या आदिवासी सहकारी सोसायटीमध्ये जे आदिवासी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज सुद्धा माफ करण्याची शक्यता राज्य सरकारकडून वर्तवली जात आहे। कारण 2 दिवसांपूर्वीच या आदिवासी सहकारी सोसायट्यांमधील शिष्टमंडळासोबत उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवारांची बैठक पार पडली होती आणि या बैठकीमध्ये तसे सुतोवाच सुद्धा अजित पवारांकडून देण्यात आलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी ज्या 3 कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्या होत्या त्या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना आता या योजनेत लाभ दिला जाण्याची शक्यता आहे। तशी हालचाली सुद्धा राज्याच्या वित्त विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार ही मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।